श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 881. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंत बिभीषणाचा निरोप घेऊन अशोक वाटिकेमध्ये आले. खरं, वृक्षाखाली अत्यंत उदासीन अवस्थेत बसलेल्या सीताजींचं त्यांनी मनोमन दर्शन देखील घेतलं आणि विचार करू लागले की आता नेमकं कशा पद्धतीने आपण सीताजींच्या जवळ जावं. असा विचार करत त्या सूक्ष्म रूपामध्ये हनुमंत तरु पल्लव मोहु रहा लुकाई करई विचार करो का भाई, अशा पद्धतीने या अशोक वाटिकेचं अवलोकन करत होते. सूर्योदय झाला आणि त्याच वेळेला रावण सजून धजून आपल्या सर्व राण्यांच्या समवेत सीताजींच्या जवळ आलेला आहे. अनेक प्रकाराने तो सीताजींना समजू लागला. साम दान भय खे भेद दिखावा. गोस्वामीजी म्हणतात, ही दांभिकताच रावण जणू काही सीताजींच्या समोर व्यक्त करतोय. पहिल्यांदा मृदू शब्दांच्या आधाराने हे सुमुखी, हे सयानी, अशा पद्धतीने सीताजींचं मन धरणी करण्याचा रावण प्रयत्न देखील करतोय. एक बार बिलोकु मम ओरा, एवढाच रावणाचा हट्ट आहे खरा. शेवटी सीताजींनी एक गवताची काडी आपल्या हातामध्ये घेतली, प्रभू रामचंद्रांचं मनोमन स्मरण केलं आणि अत्यंत निर्भयतेने त्यांनी रावणाला खडे बोल ऐकवले. कब हो की नलिनी करई बिकासा, सुनु दसमुख खद्योत प्रकाशा. अरे तू कोण आहेस? एक काजवा आहेस आणि तू माझ्या मनाची प्रसन्नता आणण्याचा प्रयत्न करतो, जसं काजव्याच्या प्रकाशामध्ये कधीही कुमोदिनी उमलू शकत नाही, तसं तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार नाही रावणा. अरे तुला कळत नाहीयेस तू काय करतोयस. तुला प्रभू रामचंद्रांच्या बाणाचं सामर्थ्य माहिती नाहीये, त्यांचा प्रताप माहिती नाहीये. जर तू खरा शूरवीर असतास तर तू रामाच्या युद्धामध्ये त्याचा पराभव करून मला आणला असतास, तर मी तुझ्या पुरुषार्थाला खऱ्या अर्थाने सलाम केला असता. पण तू मला एकटं असताना असं पळवून आणलंस, तुला लाज वाटत नाही की रे रावणा. असं म्हणता क्षणी रावण अत्यंत संतापून सीताजींच्या दिशेने आपली तलवार घेऊन धावू लागतो. सज्जनो, इथपर्यंतचा कथाभाग आपण बघितला. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीता तय मम कृत अपमाना, कटियहु तव सिर कठिन कृपाना, नाहित सपदि मानु मम बानी, नाहित सपदि मानु मम बानी, सुमुखी होती नत जीवन हानि, श्याम सरोज दाम सम सुंदर, प्रभु भुज करि कर समदस कंधर, सो भुज कंठ की तवसी घोरा, सो भुज कंठ की तवसी घोरा, सुनु सठ अस प्रवान पन मोरा, चंद्रहास हरु मम परितापम, रघुपति बिरह अनल संजातम, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, शीतल निशित बहसि बरधारा, शीतल निशित बहसि बरधारा, कह सीता हरु मम दुख भारा, सुनत बचन पुनि मारन धावा, मय तनया कही नीति बुझावा, कहसी सकल निशिचरि न बोलाई, कहसी सकल निशिचरि न बोलाई, सीत ही बहुविधि त्रास हो जाई, सीताराम सीताराम रामा,
सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। मास दिवस महु कहा न माना, तो मैं मार बिकाढ़ी कृपाना। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। भवन गयहु 10 कंधर, इहाँ पिसाचि निवृंद। सीत ही त्रास दिखावही, धरहि रूप बहुमंद। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, रावण आपल्या सर्व राण्यांच्या समवेत सजून धजून या भल्या सकाळी सीताजींची मनधरणी करण्यासाठी आलेला आहे. रावण देखील एवढ्या सकाळी या अशोक वाटिकेमध्ये का आला असावा, असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल, आणि कदाचित असा प्रश्न आपल्यापैकी एका श्रोत्याला पडला, म्हणूनच त्याने मला वाल्मिकी रामायणाचा त्यावरती झालेला एक भावविस्तार आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवला. त्यामध्ये एक अत्यंत सुंदर अशी कथा आपला चाणाक्ष श्रोता सचिन नाईक याने मला पाठवली. खरं मला असं वाटतं की या कथेचा देखील आधार रावणाच्या आगमनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरतो. त्या कथेमध्ये असं लिहिलंय की जसं हनुमंत हा लंकिनीच्या पासून पुढं लंकेमध्ये आला, बिभीषणाच्या घरात गेला, त्याच्याशी मैत्री केली, त्याच्याकडून अशोक वाटिकेमध्ये जाण्याचा मार्ग विचारून घेतला. बघा, लंकिनी ज्याची दासी आहे असा रावण हा निश्चितच लंकिनीपेक्षा ज्ञानवंत असणार. त्यामुळे लंकेमध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेची इत्थंभूत माहिती रावणाकडे देखील असलीच पाहिजे. रावण देखील निद्रेमध्ये आहे, परंतु या गाढ झोपेमध्ये देखील या लंकेची काळजी करणाऱ्या रावणाच्या अंतःकरणात स्वप्न रूपाने त्याला कळालं की रामाचा एक दूत लंकिनीला समजूत घालून लंकेमध्ये दाखल झालेला आहे. आणि आता हा रामदूत लंकेमध्ये खूप मोठा पराक्रम देखील गाजवणार आहे. तो सीताजींना देखील जाऊन भेटणार आहे. आणि सीताजींना भेटण्यासाठी म्हणून तो आता याच मध्यरात्री अशोक वाटिकेमध्ये जाऊन सूक्ष्म रूप धारण करून कुठंतरी दडून बसलेला असणार. हा सर्व रावणाच्या स्वप्नामध्ये चाललेला भाग आहे बरं का. आपण म्हणाला, हो हे सर्वच खरं आहे का? सज्जनो, आपण रामरक्षेमध्ये म्हणतो ना, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. प्रभू रामचंद्रांचं हे चरित्र शतकोटी पद्धतीने विस्तारलेलं आहे. संतांनी त्या भावविश्वाच्या आधाराने त्यामध्ये वेगवेगळे रंग भरलेले आहेत. त्यामुळं आपण त्याच्या सत्य असत्य या दृष्टीने त्याचा विचार न करता त्यामध्ये असलेला भावार्थ टिपावा, कारण राम हा माझ्या भावाचा भुकेला आहे. तर गंमत अशी झाली की रावणाने स्वप्नामध्ये बघितलं की इथं रामदूत येऊन दाखल झालाय. अरे, आपली दृष्टी एवढी सूक्ष्म नाही की त्या रामदूताला मी त्या अवस्थेमध्ये या अशोक वाटिकेमध्ये जाऊन बघू शकेन. परंतु अत्यंत विद्वान असलेला रावण मनामध्ये विचार करतो, म्हणून काय झालं, जरी मी त्याला पाहू शकत नसलो तरी तो मला निश्चितपणे पाहू शकत असेल. मग आपण त्याला काय दाखवावं? तर आपण त्याला आपलं सत्य रूप दाखवावं. ज्या पद्धतीने बिभीषणाने त्याला त्याचं सत्य रूप दाखवलं, त्याची कृपा प्राप्त केली. मला असं वाटतं की मी देखील आता अशोक वाटिकेमध्ये जावं आणि सीताजींच्या निमित्ताने त्या रामदूताला
आपली ही असलेली देहाची, अंतःकरणाची खरी अवस्था त्याच्या समोर व्यक्त करावी, जेणेकरून माझी ही असलेली अहंभावाची स्थिती पाहून तो त्वरेने रामाकडे जाईल आणि म्हणेल की चला बेगी चलिय प्रभू आनीय भुजबल खलदल जीती. एक क्षणाचा देखील विलंब लावू नका, चला लवकर त्या रावणाला बाण मारा आणि रावणाचा उद्धार करा. हे स्वप्न रावणाला तिकडं पडतंय. काय सुंदर भावविश्व आहे बघा सज्जनो. काल मी सहज कथेच्या ओघामध्ये म्हटलं की रावण हा खलनायक आहे, ठीक आहे, परंतु त्याने सीताजींना एका नीतिबंधनाच्या आधाराने तिथं बांधील करून ठेवलेलं आहे. आपल्यापैकी एका श्रोत्याला कदाचित असं वाटलं की हे मी जरा रावणाचं कौतुक करतोय, म्हणून त्यांनी मला निरोप पाठवला की रावण प्रवृत्तीचं हे कधीच समर्थन केलं जाऊ शकत नाही. आपण समाजामध्ये या चर्चा बऱ्याचदा ऐकतो. अर्थात या प्रवृत्तीचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही, परंतु ही एक संत दृष्टी आहे बघा. हे लीला नाट्य आहे. इथून जर आपण रावणाविषयी जर द्वेष मनामध्ये निर्माण करत असू तर मला वाटतं की कुठंतरी अजूनही दृष्टीशुद्धीला वाव आहे आपल्यामध्ये. आणि मी हे माझ्या स्वतःच्या भावविश्वातून नाही सांगत. आपला रामपाठ बघा काय म्हणतो, विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी गेला. ही विरोध भक्ती चालू आहे, हा रंग आहे भक्तीचाच. केवळ ही भक्ती द्वेषाने भरलेली आहे. प्रभू रामचंद्र देखील अंगदाला शिष्टाई करायला जाताना एकच मंत्र देतात, काजू हमारा तासु हित होईल. आपलं काम होईल आणि त्याचं हित होईल असा संवाद कर बरं तू रावणाशी. रावणाला देखील अंतसमयी राम त्याला मोक्षच प्रदान करतोय. रावण ही खलनायकी वृत्ती आहे, त्याचं समर्थन करण्याचा प्रश्न नाही. परंतु ज्याला अरण्यकांडामध्ये शूर्पणखा जेव्हा सांगते की हा अयोध्येचा राम आलेला आहे, जो पुरुष सिंह आहे, यावरती राम कोण आहे याचा मनामध्ये विचार करताना रावणाने किती सुंदर अशी तर्क बांधणी आपल्या मनात केली की खरं दूषणाला मारणारा कोणी सामान्य मनुष्य असणार नाही, म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्यानेच त्यांचा वध केला हे मनुष्य रूप धारण करून. याचा अर्थ तो परमात्मा या भूलोकावरती आलाय. आता त्याच्याकडून माझा उद्धार मी कशा पद्धतीने करून घेऊ? भजन करणं तर या देहाला आता शक्य नाही. बिभीषणाला ते ठीक आहे, त्याचा तो सद्भाव आहे, त्याची ती वृत्ती आहे, परंतु मला आता ते भजन करता येणं शक्य नाही. म्हणून मी त्याच्याशी आता टोकाचा विरोध करेन. हा रावण आहे, ज्याला आपल्या उद्धाराची दिशा काय आहे हे माहिती आहे, आपला उद्धार कोण करणार आहे हे देखील माहिती आहे. आणि त्यामुळे सज्जनो, श्री महाराज देखील रामचरित्राच्या बद्दल बोलताना म्हणतात की रामायण हे सर्व दृष्टीने गोड आहे. इथं राम रावण युद्ध देखील गोड आहे, रावणाचा वध देखील गोड आहे. इथं कुठल्याही प्रकारची कडवट भूमिका नाही. त्या प्रवृत्तीचं समर्थन नाही, परंतु त्याचबरोबर त्या व्यक्तीविषयी द्वेष नाही. हेच रामायणाचं फलित आहे बघा. आणि असा रावण आज या भल्या सकाळीच अशोक वाटिकेमध्ये दाखल झाला. याचं कारण ते भावविश्व देखील असेल की तो रामदूत मला पाहिल आणि त्या आधाराने तो प्रभू रामचंद्रांना त्वरेने लंकेमध्ये घेऊन येईल आणि माझा वध करेल. हे एक त्याच्या मागचं कारण. आणि त्याचबरोबर नित्य नियमाने त्या भगवतीचं दर्शन घेणं हा देखील एक सुप्त विचार रावणाच्या अंतःकरणात आहेच. असा रावण सीताजी जेव्हा त्याला म्हणतात की तू काजवा आहेस रे, तू काय स्वतःला सूर्य समजतोस आणि तुझ्या या प्रकाशामध्ये कुमुदिनी उमलेल, हाच तुझा अज्ञानाचा प्रांत नाही का रावणा?
अरे निर्लज्ज, तुला लाज वाटत नाही? एका अबला स्त्रीला एकटी असताना तू पळवून आणतोस आणि पुरुषार्थाच्या गप्पा मारतोस. यावरती रावण अत्यंत संतापतो. आपली तलवार ज्ञानामधून तो बाहेर काढतो आणि सीताजींना आपली ही तळपणारी तलवार दाखवू लागतो. परुष बचन सुनी काढी असी बोला ती खिसियान. काय म्हणाला अत्यंत रागाने रावण? सीता तय मम कृत अपमाना कटियहु तव सिर कठीण कृपाना. सीते, अगं तू माझा अपमान केलायस. तुला माहितीये का मी कोण आहे? मी विश्वविजेता रावण आहे. माझ्या समोर सर्व देव गंधर्व देखील चळाचळा कापतात. सामान्य मनुष्याची अवस्था ती काय? आणि तू मला असे खडे बोल माझ्याच प्रजेसमोर, माझ्याच सेवकांच्या समोर ऐकवतीयस? ही जी तुझी बुद्धी आहे, ज्या वाणीने तू हे शब्द बोलतेस, मला असं वाटतं की तुझं हे शिरच या तलवारीच्या आधाराने धडापासून वेगळं करून टाकावं. तू माझा अपमान केलायस. या अपमानाचं हे उचित फळ तुला असेल की तुझं शिरच मी धडापासून वेगळं करून टाकतो. रावणाने असं म्हटलं खरं, आणि तो सीताजींच्याकडे पाहू लागला. सीताजी मौन धारण करून बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती ना कुठलं भय आहे, ना त्या रावणाशी कुठल्याही पद्धतीने पुढचा काही संवाद करू इच्छित आहेत. एका बाजूला रावणाला असं वाटतंय की आत्ता जावं आणि क्षणामध्ये त्या मस्तकाची खांडोळी करावी, परंतु तोच रावण पुन्हा दुसऱ्या क्षणाला त्या भगवतीचं दर्शन घेत म्हणतोय की अगं एकदा तरी ऐक, मी तुझ्या समोर तलवार काढली आहे. आता ही तलवार चालवणं केवळ एका क्षणाचं अंतर आहे. अजूनही मी तुला एकदा सांगतो, नाही तू सपदी मानु मम बानी सुमुखी होती नत जीवन हानी. हे सुमुखे, अगं तू का स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतेस? माझे केवळ काही शब्द तुझ्यासाठी आहेत की एक बार बिलोकु ममोरा, एकदा माझ्याकडे बघ. आपण म्हणालो एकदा बघितलं असतं तर काय झालं असतं? सज्जनो, रावण हा मायेचा राजा होता, अधिपती होता. त्याला मायेचे अनेक सिद्धी वश होत्या आणि त्यामुळे या माया रूपाने एकदा त्याने आत प्रवेश केला की तो त्याचे अनंत खेळ कदाचित रचू शकला असता. आपण देखील बघतो ना, अनेक रावण प्रवृत्ती या जगामध्ये असतातच. नुकतेच आपण कधी नोकरीला लागतो, पैसे खुळखुळे लागतात खिशामध्ये, आणि मग कोणतरी म्हणतं अरे एक सिगरेट पिऊन बघ, एक बार बिलोकु ममोरा. न जाणे ती सिगरेट जीवनाची कधी साथीदार होऊन जाते आपल्याला कळत नाही. तसंच इतर व्यसनांचं देखील आहे. एक बार बिलोकु ममोरा. आपण म्हणालो एकदा झालं म्हणून काय झालं, परंतु ते एकाच अनंत कधी होतं हे आपल्या जीवनातच आपल्याला कधी कळून येत नाही. आणि त्यामुळे तो पहिला मोहाचा क्षण टाळता येणं, इथं सगळी खरी गंमत बसलेली आहे. आपण बघतो ना, ऑफिसेसमध्ये वगैरे देखील मोठे मोठे लोक प्रलोभनाला एकदा बळी पडतात. आता काय करायचं, आपण या सिस्टमचाच भाग आहोत, आपल्याला ते घेतलंच पाहिजे असं म्हणून या काळ्या पैशाला एकदा हात लावतो आणि तो काळा पैसा कधी घरदार बेचिराग करून जातो हे कोणाला कळतच नाही. एक बार बिलोकु ममोरा. जीवनातल्या रावण प्रवृत्तीला फक्त एकदा तुम्ही त्याला हात लावणं, एकदा त्याच्याकडे ममत्वाने दृष्टी टाकणं एवढंच अपेक्षित असतं. आणि त्यामुळे संतांनी वारंवार सत्संगतीचं महत्व सांगितलंय की जेणेकरून कुसंगतीमध्ये राहून स्वतःला सांभाळणं हे अत्यंत अवघड पडतं. कुठल्या ना कुठल्या तरी क्षणी तुम्ही त्या अशा प्रलोभनांना बळी पडता. म्हणून रामाला बिभीषणाचं परम कौतुक वाटलं. खलमंडली बसहू दिनुराती सखा धर्म निबहू केही भांती. अरे दिवस रात्र तू या अशा अधम खलमंडळींच्या बरोबर राहिलास बिभीषणा, परंतु तुझा हा विवेक, तुझा हा धर्म, तुझी ही नीती तू कशा पद्धतीने सांभाळलीस बाबा. खरोखर हे कौतुकास्पद आहे.
आणि त्यामुळे प्रथम दर्शन, एक दर्शन कदाचित संघर्ष मिटवू शकला असता, परंतु त्या एका संघर्षामध्येच सर्व प्रकारचे पुढचे टप्पे सामावलेले आहेत. आणि त्यामुळं सीताजी त्या एक बार बिलो कुमम ओरा या प्रलोभनामध्ये अजिबात पडू इच्छित नाहीत. जरी त्या स्वतः मूळ माया असल्या, त्यांच्या अंतरंगामध्ये कुठल्याही पद्धतीचा कणभर देखील शिरकाव रावणाच्या सिद्धी करू शकत नसल्या, तरी देखील सीताजींनी हे पतिव्रतेचं तेज प्रत्येक स्त्री आणि पुरुष या सर्वांच्या दृष्टीने आचरणशास्त्र म्हणून सांगितलेलं आहे. की जीवनातल्या समर्थांनी देखील आपल्याला मनोबोधामध्ये सुरुवातीपासून हेच सांगितलं ना, की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जे निंद्य आहेत त्याचा कधीच आपण अंगीकार करू नये. मना पाप बुद्धी सोडून द्यावी. या पाप बुद्धीला देखील आपण आपल्या अंतःकरणाला जवळपास देखील कधी फिरकू देऊ नये. हे समर्थांचं का सांगणं आहे हे इथं येतं बघा. आणि रावण हा सीताजींवरती तलवार चालवूच शकत नाही. मूळ कारण त्या जगदंबा आहेत, त्यांच्यापर्यंत रावणाची तलवारच पोहोचू शकत नाही. दुसरी गोष्ट, रावणाच्या पर्स्पेक्टिव्हने, रावणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जिथं रावणाचं मन एवढं गुंतलेलं आहे अशा व्यक्तीवरती तलवार चालवणं हे रावणाला देखील अशक्य होतं. आणि त्यामुळे रावणाची तलवार तिथंच जणू काही जागेवरती थांबल्यासारखी झालेली आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा पाठीमागं राम असतो ना सज्जनो, तो कसं रक्षण करेल ह्याची आपल्याला कल्पना नसते. आमचे बापू काका होते ना, ते त्यांच्या वडिलांच्या गोष्टी सांगायचे. कधी गप्पांची मैफिल रंगली की मग गणपतराव दामलेंच्या कथा बापू काका स्वतःच्या मुखातून सांगताना त्यांचे डोळे भरून यायचे. आम्ही देखील अत्यंत सद्गदित होऊन ऐकायचो. त्यांनी एकदा सांगितलं की जेव्हा गणपतराव दामलेंना विश्वस्त होण्याची सूचना ब्रह्मानंदांनी दिली, त्यावेळेला गणपतराव दामले वयाने तरुण होते. ते पूज्य बुवांना म्हणाले की ब्रह्मानंद महाराज, अहो अनेक मोठी वरिष्ठ मंडळी गोंधळ्यात आहेत, त्यांच्यासमोर मला कार्य करायला संकोच होईल. हे एवढी मोठी जबाबदारी मला शक्य नाही करता येणं. यावरती पूज्य ब्रह्मानंद महाराज म्हणाले की अरे मी इथं काडीकडून देखील काम करून घेईन, हे तुम्हाला वाक्य माहीत आहेच. आणि पुढे ते म्हणाले की जर तुझ्याकडे कोणी बोट दाखवलं, जर तुझ्यावरती कोणी हात उगारला, तर तो हात हवेतल्या हवेत तसाच छाटून टाकीन मी. म्हणजे ज्याच्या माग या सद्गुरूची कृपा काम करते त्याला खरं कशाची भीती आहे का? जो रावण सहज पद्धतीने अनंत जीवांची खांडोळी करू शकता, त्याची तलवार जागेवरतीच थांबली. कशी थांबली? कारण एकच आहे की कुठली तरी सत्ता तिथं काम करत होती सीताजींच्या अवतीभोवती. सीताजी रावणाकडे पाहतायत, डोळे बंद आहेत, प्रार्थना चालू आहे त्यांची. जेव्हा रावण म्हणतो की हे सीते, मी तुझ्या आत्ता शिरावरून तलवार चालवतो, मला सांगा किती क्षणांचा वेळ लागला असता या गोष्टीला घडायला. सीताजींनी डोळे मिटून घेतले, हात जोडले, प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं. आणि जसं श्रीमद भागवतामध्ये देखील म्हटलं की भगवंताचं स्मरण करायचं असेल तर एकेका अवयवावरती आपण आपलं मन तिथं केंद्रित करावं. श्रीकृष्णाच्या चरणांपासून, त्याच्या या बासरीपासून, आणि सगळ्यात सर्वोत्तम ध्यान म्हणजे त्याच्या त्या सुंदर हास्यापर्यंत, त्या ओठांवरती आपली दृष्टी सदैव स्थिरावणं, हे समाधीचं परम वैभव आहे. त्याप्रमाणे सीताजी देखील प्रभू रामचंद्रांचं स्मरण करतायत, डोळे मिटलेले आहेत, आणि प्रभू रामचंद्रांच्या या दोन सुंदर भुजा याचं स्मरण सीताजींना होत आहे. गोस्वामीजी लिहितायत, सीताजींच्या अंतःकरणातून श्याम सरोज दाम समसुंदर, प्रभु भुज करी कर समदस कंधर.
माझे स्वामी, माझे परम आराध्य हे प्रभो, हे रामराया, तुझ्या या सुंदर भुजा, ज्या सुंदर भुजांचा आकार हा एखाद्या कमळाच्या दांडीप्रमाणे आहे, त्या दोन भुजांमध्ये असलेलं धष्टपुष्टपण म्हणजे जणू काही एखाद्या हत्तीची सोंड असावी, त्या पद्धतीने तुझ्या या सुंदर भुजा आहेत. प्रभो, आपण चित्रकूटावरती या दोन सुंदर भुजांच्या आधाराने मला फुलांनी किती सुंदर सजवायचा, त्या स्फटिक शिलेवरती मला बसवायचा आणि सुंदर सुंदर फुलं आणून माझा शृंगार करायचा. हे प्रभो, तेच दृश्य माझ्या अंतःकरणामध्ये आहे. त्या दोन सुंदर बाहू हाच माझ्यासाठी मिळालेला खऱ्या वरमाळा आहेत. या देहावरती जर कुठल्या हाताचा स्पर्श लिहिला असेल तर तो केवळ आपला आहे. सीता अंतःकरणामध्ये आपला प्रण रावणाला सांगतायत की सो भुज कंठ की तव असी घोरा, सुनुसठ अस प्रवानपन मोरा. प्रभू रामचंद्रांच्या या दोन सुंदर बाहुपाशांमध्ये मी स्थिरावेन, आणि ते जर होणं शक्य नसेल तर तुझा स्पर्श होण्याच्या आधी या तलवारीचा धारधार स्पर्श माझ्या शिरावरून झालेला हा मला अधिक सुखद ठरेल. सीताजी म्हणतात, हे तलवार, हे चंद्रहास, ऐक. चंद्रहास हरू मम परितापम. माझ्या अंतरंगामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांच्या वियोगाचं दुःख खूप आहे ग. तू देखील एक स्त्री आहेस ना. ती तलवार म्हणतो ना आपण. त्या तलवारीला सीता आपल्या हृदयातलं हे स्त्री दुःख जणू काही सांगतेय. चंद्रहास हरू मम परितापम, रघुपति बिरह अनल संजातम. प्रभू रामचंद्रांच्या वियोगाने माझ्या हृदयामध्ये होत असलेला दाह हे तुलाच कळू शकेल का. हे तलवार, हे चंद्रहास, माझ्या हृदयाची ही स्थिती ऐक. चंद्रहास हरू मम परितापम. प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये होत असलेला हा दुःखद हृदयाचा दाह हा तुझ्या धारेपेक्षा अत्यंत त्रासदायक आहे. हे चंद्रहास, तुझी धार कशी आहे? शीतल. बघा, प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये सीताजींना रावणाच्या हातात असलेल्या तलवारीची धार शीतल वाटते. शीतल, निशित. ती धारदार आहेच, परंतु जरी ती धारदार असली तरी ती शीतळ धार आहे. ती तीव्र देखील आहे. जशी माझ्या हृदयामध्ये असलेली प्रभू रामचंद्रांच्या भेटीची तळमळ तीव्र आहे, त्या तळमळीपेक्षा तर तुझी तीव्रता ही निश्चितच कमी आहे बरं. त्यामुळे जरी तू तीव्र असलीस तरी देखील या वियोगाची तीव्रता ही त्यापेक्षा जास्त आहे. शीतल निशित बहसी बरधारा. ही तुझी धार सर्वश्रेष्ठ आहे, यात काही वादच नाही, परंतु माझ्या मनाच्या धारे इतकी ती श्रेष्ठ नाही. बघा, आपल्या श्रीकृष्ण भक्तांनी किती सुंदर शब्द केलेला आहे ना. शीतल निशित बहसी बर धारा. ज्याच्या मनाची धारा श्रीकृष्ण चरणांची असते तिचंच नाव राधा असतं. सीताजी देखील या धारा शब्दाला इथं मुद्दामून आपल्या समोर ठेवतायत, जेणेकरून मनाचं राधापण काय असतं हेच जणू काही आपल्याला त्या सांगतायत. हे मनाचं राधापण नाही तर काय. आपला सखा आपल्याला सोडून अनंत वर्ष झालेली आहेत आणि तरी देखील
राधा नित्य नवा शृंगार करून वृंदावनामध्ये श्रीकृष्णाची वाट पाहतीये. शीतल निशित बहसी बरधारा. या सगुणाचा विरह हा तलवारीच्या होणाऱ्या घावापेक्षा देखील अत्यंत दुःखद आहे. आणि त्यामुळे सीताजी तलवारीला विनंती करतायत, तिला स्त्री समजून तिच्याशी संवाद करतायत. तलवारीचं एक सुंदर उदाहरण उत्तरकांडामध्ये गोस्वामीजींनी दिलंय की जसं म्यानामध्ये एका वेळेला एकच तलवार राहू शकते, त्याप्रमाणे जीवनामध्ये देखील प्रत्येक स्त्री पुरुषाला असं म्यान दिलेलं आहे. आणि त्या म्यानामध्ये 2 तलवारींपैकी एक तलवार राहते. एका तलवारीचं नाव आहे माया, तर दुसऱ्या तलवारीचं नाव आहे भक्ती. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला या 2 स्त्रिया आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतात, माया आणि भक्ती. आता त्याला यांच्यापैकी कोणाशी विवाह करायची इच्छा आहे, त्यापैकी एकच तिथं राहणार. जशी तलवार एकच म्यानामध्ये राहते, त्याप्रमाणे जर तुम्ही मायेशी विवाह केला तर तुम्हाला भक्ती सोडून जाणार, आणि जर तुम्ही भक्तीशी विवाह केला तर माया तुमच्या अवतीभोवती फिरकू शकणार नाही. तसं सज्जनो, या तलवारीचं इथं गोस्वामीजी पुन्हा एकदा गुणगान आपल्याला सुंदरकांडामध्ये समोर ठेवतायत सीताजींच्या माध्यमातून की शीतल निशित बहसी बरधारा, कह सीता हरू मम दुःख भारा. माझं दुःख हे खूप जास्त आहे का, मेरू पर्वताप्रमाणे आहे. तुझा हा घाव होईल, त्यामुळं काय होईल, माझ्या दुःखांचा भार थोडा कमी होईल. म्हणजे हा देह संपला, हे शिर तुटून पडलं, यामुळं माझं दुःख संपणार नाहीये. की तनु प्राण की केवल प्राणा. ज्या सीताजी अयोध्येमध्येच या मनोभूमिकेमध्ये आहेत की मी प्राणनाथांच्या बरोबर देहासकट जाईन का केवळ माझ्या प्राणनाथांच्या बरोबर माझे प्राण जातील, हा जो प्रश्न सीताजींच्या समोर अयोध्येत होता, त्या सीताजींना हे कळत नाही का की या देहाचा त्याग म्हणजे केवळ आपण हे असलेलं असार शरीर सोडून, परंतु त्यामुळं या सूक्ष्म देहावरती असलेला भार हा संपूर्णपणे संपणार नाही, परंतु निदान या देहाचा हा विरह अग्नी जो अत्यंत त्रासदायक आहे, त्याचा काही प्रमाणामध्ये भार मात्र निश्चितच ही तलवार दूर करू शकेल. आणि म्हणून सीताजींनी अत्यंत सुंदर समर्पक भावनेमध्ये त्या तलवारीची प्रार्थना करताना म्हटलं की कह सीता हरू मम दुःख भारा. माझ्या या दुःखाचा भार तू थोडा हलका कर, या देहाची खांडोळी करून टाक, आणि चैतन्य रूपाने या विरह अग्नीमध्ये मी माझ्या प्राणनाथांच्या जवळ आत्ता मुक्त होऊन क्षणामध्ये जाऊन पोचते. ज्याप्रमाणे माझी सती माता दक्ष राजाच्या त्या यज्ञामध्ये योगाग्नीने स्वतःला भस्म करून टाकते, परंतु सूक्ष्म रूपाने महादेवाचीच पुन्हा प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीचा देह धारण करते. जणू काही सीताजी देखील आपली मनोभूमिका त्याच उत्कटतेची तयार करतायत की या देहाच्या आधाराने जर पुन्हा रामाची भेट नसेल तर मग हा सूक्ष्म देह माझ्या रामापर्यंत जाईल. जरी त्यावरती अनंत दुःखांचे हे भार असले तरी काही प्रमाणामध्ये हा देह सोडल्यामुळं तो भार हलका होईल. हे तलवारी, थांबू नकोस, माझ्या शिराची तू खांडोळी करून टाक. सज्जनो, अशा पद्धतीने सीताजी आपलं हे अंतःकरण या अशोक वाटिकेमध्ये व्यक्त करतायत, आणि या सर्वांचा मौन साक्षीदार आहे हनुमंत. त्यातील पुढील कथानक आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.